निष्ठावंत भाजपावाल्यांनी आमच्या सोबत यावं असं आता उद्धव ठाकरे म्हणतात। ठाण्यातील सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना आता आवाहन दिलेलं आहे। उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सुद्धा ठाकरेंनी निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे। ठाण्यामध्ये सभा पार पडली, त्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे आणि भाजपा कार्यकर्त्यांना त्यांनी हे आवाहन दिलंय। सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपा आहे कुठे? मोदीजी तुम्ही नकली सेना म्हणताय, पण तुमचा भाजपा त्याच्यामध्ये नकली झालाय। सगळे आयात भाडोत्री सगळे तुम्ही, आमची मुलं तुम्ही घेतलेली आहात। बरं, तुमच्याकडे पोरं नाहीयेत म्हणून आमचे गद्दार घेतले, तुमच्याकडे नेते नाहीत म्हणून ते घेतले, उमेदवार सुद्धा तुमच्याकडे नाहीये। मग जसं मोदी मला डोळा मारतायत तसं मी त्यांना सांगतोय की तुम्ही जे पक्ष तुमचा विकणार आहेत त्यांच्या नादी लागू नका। या हिंदुत्वाचा विचार आहे ना, या माझ्यासोबत या भाजपवाले जे अस्सल भाजपवाले आहेत, अस्सल जे संघाचे कार्यकर्ते आहेत, नेऊ आपण आपला हिंदुत्वाचा झेंडा पुढे। आणि हिंदुत्व भाजपच्या हिंदुत्वासारखं नाहीये। भाजपचं जे हिंदुत्व आहे ते घर पेटवणारं हिंदुत्व आहे। अक्षय कुमारला एक सांगतोय की अक्षय कुमारजी, तुम्ही प्रधानमंत्र्यांचा परत 4 तारखेच्या आत इंटरव्ह्यू घ्या आणि आंबा कसा खायचा विचारलं तसं टरबूज कसं खायचं विचारा, पण 4 तारखेच्या आत घ्या, कारण टरबूजचा भाव जो आहे तो त्याच्यानंतर उतरणार आहे। आता तर नाहीच आहे। म्हणजे त्यांचं कसं चाललंय की मी चपराशी झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईन, आणि आपले मेंढे नुसती दाढी खाजवत पाठी 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 चाललेत। हे म्हणजे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार।